मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की साप बिळातून बाहेर येतात, कारण त्यांच्या बिळात पाणी शिरतं आणि अशावेळी सर्पदंशाच्या घटना वाढतात. आता साप चावल्यावर आपल्याला काय करायचं हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. सामान्यतः साप चावल्यावर शरीरावर 2 दातांचे निशाण दिसतात. याच दातांमधून साप आपलं विष शरीरात सोडतो. हे विष रक्तातून हळूहळू हृदयाकडे आणि मग पूर्ण शरीरात पसरतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे विष पूर्ण शरीरात पसरायला साधारण 3 तास लागतात. म्हणजे काय? तर साप चावल्यावर लगेच मृत्यू होत नाही. आपल्याकडे किमान 3 तासांचा वेळ असतो. आणि याच वेळेत जर आपण योग्य उपचार दिले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आता इथेच एक साधं आणि स्वस्त उपयोगी पडू शकतं, नाझा 200. हे एक होमिओपॅथिक औषध आहे. कुठल्याही जवळच्या होमिओपॅथी दुकानात सहज मिळतं. किंमत फक्त ₹5. पण प्रभाव कमाल. यामुळे 100 लोकांचे प्राण वाचू शकतात, असं सांगितलं जातं. हे औषध क्रॅक नावाच्या अत्यंत विषारी सापाच्या विषातून बनवलं गेलंय, पण ते इतर सापांच्या विषावरही काम करतं. आता याचं द्यायचं कसं? सोपं आहे. ज्याला साप चावला आहे त्याच्या जिभेवर एक थेंब टाका. 10 मिनिटांनी दुसरा थेंब द्या. आणि पुन्हा 10 मिनिटांनी तिसरा थेंब. बस. हे दिलं की विषाचा प्रभाव कमी होतो आणि जीव वाचण्याची शक्यता खूपच वाढते. ही माहिती शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा, विशेषतः गावाकडे. कारण तिथे वेळेत रुग्णालयात पोहोचणं नेहमी शक्य होत नाही. लेखक डॉक्टर शामराव केळसकर, ॲक्युप्रेशर तज्ज्ञ, कोल्हापूर सरवडे. सावधगिरी. हा उपाय प्राथमिक स्वरूपाचा आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.